नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मुगाची झटपट अशी मसाला खिचडी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत। इथे तुम्ही आंबेमोहर तांदळाचा वापर केला तर खूप छान अशी टेस्ट येते खिचडीला। तर हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। आता इथे आपण वाटण करणार आहोत। इथे मी थोडंसं खोबरं, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि आता आपण कुकरमध्ये याला फोडणी देऊया। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। यामध्ये साधारण 2 चमचे मी तूप घालत आहे। तूप छान गरम झाले आहे, त्यानंतर यामध्ये तमालपत्र घालायचे आणि 1 चमचा जिरं घालायचे। जिरं घातल्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घातलेले आहे, पाव चमचा हिंग आणि आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचे। आणि आता हे वाटण आपल्याला साधारण 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचे। वाटण छान परतल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घालायची। हळद घातल्यानंतर इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घालत आहे। किचन किंग मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता किंवा गोळ्या मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता। आता हा मसाला घातल्यानंतर ह्याला छान असं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ घालायचे। आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। साधारण 1 ते 2 मिनिटभर आता ह्याला आपण परतून घेऊया। आता इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। तर इथे मी 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे एका वाटीला मी 3 वाटी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे टोटल 6 वाटी पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचे। इथे मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला मसाला खिचडी तयार झालेला आहे। आता गरमागरम मसाला खिचडीवरती आपण मस्त साजूक तूप ओतूया। तर किती सुंदर असा सुगंध सुटलेला आहे, सोबत पापड आहे, लोणचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।